तर सध्या बहुचर्चित असलेल्या ऑपरेशन टायगर संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत आणि सहमुख्य प्रवक्ते भाजपचे अजित चव्हाण देखील आपल्या सोबत आहेत। तिन्ही मान्यवरांचं स्वागत। अरुण जी, ऑपरेशन टाइगर अभी भी जिंदा है क्या? कारण कृपाल तुमानेंच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय काढायचा? विशालजी पहा, कोणाच्या वक्तव्याचा अर्थ काय काढायचा हा ज्याने त्याने अर्थ काढायचंय आणि कोण काय म्हणालं या गोष्टीला मी जास्त महत्व देत नाही। परंतु सत्य तर हे आहे की शिवसेनेने किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी कधीही ऑपरेशन टायगर साठी प्रयत्न केलेला नाही। हा तर मीडियाने चालवलेला एक प्रपोगंडा आहे जो कित्येक महिने मी ऐकत आहे की ऑपरेशन टायगर होणार आहे, होत आहे किंवा काही दिवसातच होईल, परंतु आमच्या शिवसेनेचं असं कोणतंही उद्दिष्ट नाही। त्याच भेटीगाठींसाठी दिल्ली दरबारी जायला लागतं का परत परत? आम्ही आमच्या कामानिमित्त या राज्याच्या भल्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी केंद्राकडून आणायच्या असतात त्याकरता आम्हाला दिल्लीला जावं लागतं, ही गोष्ट खरी आणि त्यात काही गैर नाही। दिल्लीमध्ये अनेक पक्षांचे नेते जात असतात आणि जात होते, तेव्हा आता जे काही चाललेलं आहे आपण पाहत असाल की कालच्या यांच्या मीटिंगला म्हणजे आदरणीय उबाठा जे आहेत त्यांच्या मीटिंगला अनेक खासदारांनी गैरहजेरी लावली होती। आता ही गैरहजेरी का लावली आहे वगैरे हे संजय राऊत तर सांगतच आहेत किंवा त्यांचे नेते सुद्धा सांगत आहेत। आम्हाला एक लक्षात घ्यावे आपण की ऑपरेशन, आता संजय राऊत हे सुद्धा म्हणाले की आम्ही आता ऑपरेशन वुल्फ करणार आहोत, म्हणजे लांडगा। आता एक लांडगाच ज्याने गेली कित्येक वर्ष लांडग्याच्या प्रवृत्तीने जो वागला तोच व्यक्ती सांगत आहे की आम्ही ऑपरेशन लांडगा करणार आहोत। परंतु आम्हाला अशा कोणत्याही गोष्टीत शिवसेनेच्या नेत्यांच्या म्हणजे एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत आणि पुढे सुद्धा करत राहतील। आता ज्यांचे नेते फेसबुक लाईव्ह करत होते त्यांचे काही खासदार आपण पाहिले काल कसे ऑनलाईन वरतून लाईव्ह करत होते। ज्या नेत्यांनी कधी त्या बिचाऱ्यांना विचारलं पण नाही, वेळ पण दिला नाही, आता त्यांच्यासाठी लाल पायघड्या मातोश्रीच्या समोर घातल्या जात आहेत। परंतु जे काही तुम्ही पेरलं तेच उगवणार ना। तर आपण जे पेरलं ते उगवणार असा तुमचा आरोप आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवरती अखिलजी बाजू मांडतीलच। अखिलजी, काय आहे की 4 वर्षानंतर पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे, अशा वेळी शिवसेना